21 डिसेंबरला नगरपालिकांचा निकाल लागणार आहे आणि या निकालाच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप होणार का असा प्रश्न समोर येतोय। कारण बऱ्याच नेत्यांच्या विधानांवरून असं लक्षात येतंय की ठाकरे गट शिवसेना फुटणार आहे आणि जवळपास 13 आमदार हे शिवसेनेमध्ये अर्थात शिंदे गटामध्ये येणार आहेत अशी चर्चा सुरू आहे। नेमकं या संदर्भाने आदित्य ठाकरेंनी देखील एक विधान केलंय की शिंदे गटाचे 22 आमदार भाजपात जाणार आहेत। नेमकं काय प्रकरण आहे, काय म्हणाले आदित्य ठाकरे, काय म्हणाले संजय शिरसाट आणि नेमकी काय भूमिका आहे दोन्ही शिवसेनेची, एकूणच या फुटीवरती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून आम्हाला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवे व्हिडिओज आपल्यापर्यंत येतील। तर मी सांगत होतो की ठाकरे सेनेचे 13 आमदार हे शिंदे गटामध्ये जाणार असं विधान केलेलं आहे। शिंदे गटाचे शिवसेनेचे उपनेते संजयजी शिरसाट यांनी असं म्हटलंय की 13 आमदार जे आहेत ठाकरे गटाच्या ठाकरे शिवसेनेतील कार्यप्रणालीला वैतागून ते पुन्हा शिंदे गटामध्ये येणार आहेत। आणि इकडे आदित्य ठाकरे यांनी विधान केलेलं आहे की शिंदे सेनेचे 22 आमदार हे भाजपमध्ये जाणार आहेत। दोन्ही नेत्यांची वेगवेगळी विधानं आहेत, परंतु या विधानावरून आपल्याला लक्षात येतं की नेमकं काय घडणार आहे। कारण पुन्हा एकदा खरंच ठाकरे यांची शिवसेना फुटणार आहे का हा प्रश्न आहे। त्यानंतर आपल्याला असं सांगता येतं की नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट, कारण नुकतंच विधान केलेलं आहे आदित्य ठाकरे यांनी की 22 आमदार हे शिवसेनेचे शिंदे गटाचे भाजपमध्ये जाणार। या विधानावरती देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले की ते 22 आमदार आमच्या सोबत सत्तेमध्ये आहेत, ते आमचेच आहेत। त्यांचं असं हे गुगली टाकणारं विधान जे आहे ते मात्र सर्वांच्या भुवया उंचावणार ठरलेलं आहे। तर खरंच 22 आमदार हे भाजपमध्ये जाणार का हा देखील प्रश्न या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक विचारत आहेत। आणि मग जर असं झालं तर पुन्हा एकदा शिवसेनेच्या फुटीला आपण पुढे जाणार आहोत आणि पुन्हा एकदा शिवसेना फुटणार आहे असंच लक्षात येतंय। भाजपच्या संपर्कामध्ये शिवसेनेचे अर्थात शिंदे गटाचे 22 आमदार आहेत असं आदित्य ठाकरे म्हणाले। हे खरं आहे का? परंतु याच्यानंतर लगेच संजय शिरसाटांनी हे विधान केलं आहे। हे जरी असं खरं असलं तरी काही गोष्टी मात्र आपल्याला समजून घ्याव्या लागतील की नगरपालिकांचा निकाल जो आहे 21 तारखेला आहे आणि येत्या 21 तारखेला निकाल लागल्यानंतर काही भूकंप होईल का? कारण आज आपण पाहतोय मराठवाड्यामध्ये जवळपास बऱ्याच नगरपालिकांमध्ये शिंदे गट आणि दादा गट आणि भाजप यांनी वेगळ्या निवडणुका लढलेल्या आहेत। आणि मग तिन्ही पक्ष जे सत्तेमध्ये आहेत या सत्ताधाऱ्यांनी वेगळ्या निवडणुका लढल्यामुळे विरोधकांचा अर्थात विरोधी पक्ष असलेल्या ठाकरे गट असेल किंवा इकडे काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल यांचं अस्तित्व या निवडणुकांमध्ये कुठे दिसलं नाही। कारण ही खरी ठसल जी आहे किंवा खरी लढाई जी आहे नगरपालिकेमधली या तीनच पक्षांमध्ये दिसली। एक शिवसेना शिंदे गट, दुसरी म्हणजे अजितदादा पवार यांचा गट आणि आपण पाहतोय की भाजप, या तिन्ही सत्ताधारी पक्षांनी वेगवेगळ्या निवडणुका लढल्यामुळे, युतीत निवडणुका न लढल्यामुळे ही खरी फाईट या तिन्ही पक्षांमध्ये आपल्याला दिसून येते। त्यामुळे खरं तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि शरद पवार यांची काँग्रेस आहे का नाही हा प्रश्न देखील लोकायला पडलेला आहे। आणि मग अशा पार्श्वभूमीवर खरंच नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा ठाकरे गट फुटणार आहे का? कारण अशामध्ये आपण पाहतोय की शिंदे गटाच्या संदर्भाने अनेकांनी वेगवेगळे तर्क लावलेले असले तरी पुन्हा एकदा भाजपला शिंदे गटासमोर अर्थात एकनाथजी शिंदे यांच्या समोर झुकावं लागलंय। आपण पाहतोय ज्या काही बातम्या येत आहेत त्या बातम्यावरून तरी लक्षात येतंय की शिंदे गटाच्या बाबतीमध्ये मात्र भाजपला एक अशी भूमिका घेता येत नाही। कारण आपण पाहतोय त्यांनी ज्या काळामध्ये भाजपाला सत्तेत आणण्याचं काम खऱ्या अर्थानं शिंदे गटाने केलं, त्यामुळे स्वाभाविक आहे की त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचं जे काही मत आहे, दिल्लीची वारी झाल्यानंतर महाराष्ट्रातली भाजपा नमतं घेत आहे एकूणच शिवसेनेच्या संदर्भाने। तर दुसरीकडे आपण पाहतोय अजितदादा पवार यांचा जो गट आहे तो देखील गट नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकटाच लढलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि मग अशा पार्श्वभूमीवर एकनाथजी शिंदे यांची जी काही दिल्लीची वारी आहे ती यशस्वी झालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही। कारण दिल्लीला खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासमोर झुकावं लागलं असं अनेक नेटकऱ्यांचं म्हणणं आपल्याला दिसून येते। त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला पुन्हा खिंडार पडणार का? आणि 13 जे काही आमदार आहेत ते खरंच संजय शिरसाट यांच्या सांगण्यावरून हे 13 आमदार त्यांच्याकडे जर जाणार असतील तर स्वाभाविक आहे की पुन्हा एकदा ठाकरे गटाला
खिंडार पडणारी आहे आणि असं मत देखील संजय शिरसाट यांनी व्यक्त केलेलं आहे. पण 13 आमदार आणि शिंदे गटामध्ये झालेला प्रवेश झाला तर भविष्यामध्ये पुन्हा एकदा एक मोठं संकट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर येणार आहे असं चित्र एकूण दिसत आहे. येत्या 21 तारखेला नगरपालिकांचा निकाल लागल्यानंतर हे तीनही सत्ताधारी पक्ष पुन्हा सोबत राहतील का किंवा महानगरपालिकेत सोबत राहतील का, स्थानिक स्वराज्य संस्थेत सोबत राहतील का, हे खरं तर पाहण्यासारखं असणार आहे. धन्यवाद.